हसणं होईल सोपं, जीवन होईल खास। पलूस आणि परिसरातील नागरिकांच्या आता दाताच्या उपचारासाठी सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबईची धावपळ थांबणार। पलूस शहरातील एकमेव अत्याधुनिक दातांचा दवाखाना, जिथे सिंगल व्हिजिट रूट कॅनल ट्रीटमेंट सह दातांच्या सर्व समस्यावर खात्रीशीर उपचार। डॉक्टर प्रणव सचिन सुतार यांचे स्माइल स्टुडिओ मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, भोसले प्लाझा, न्यू एसटी स्टँड समोर, पलूस। अपॉइंटमेंटसाठी संपर्क 72 72 82 72 27 आणि 87 93 75 16 25। सांगलीत कृष्णा नदीत पोहताना 43 वर्षीय व्यक्तीचा बुडून मृत्यू। सांगली येथील कृष्णा नदी पात्रात पोहण्यासाठी गेलेल्या एका 43 वर्षीय व्यक्तीचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली। सांगली शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील स्वामी समर्थ घाट परिसरात ही घटना घडली असून सुमित सुरेश पावसकर वय 43 राहणार टिळक चौक, पेठ भाग, सांगली असं मृत व्यक्तीचं नाव आहे। मिळालेल्या माहितीनुसार सुमित पावसकर हे नेहमीप्रमाणे स्वामी समर्थ घाट परिसरात नदीत पोहण्यासाठी गेले होते, मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले। या घटनेची माहिती मिळताच सांगली शहर पोलीस, स्पेशल रेस्क्यू फोर्स, SRF आपत्कालीन पथक आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली। आपत्कालीन पथक दाखल होण्यापूर्वी स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत शोध मोहीम राबवून मृतदेह पाण्याबाहेर काढला। यानंतर स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला। घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी घटनास्थळी आणि रुग्णालयात गर्दी केली होती। नातेवाईकांनी मृतदेहाची ओळख पटवली असून या घटनेची नोंद सांगली शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे। सध्या कृष्णा नदीतील माई घाट आणि स्वामी समर्थ घाट येथे पोहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे। मात्र वारंवार घडणाऱ्या अशा दुर्दैवी घटनांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पाण्यात उतरताना योग्य ती खबरदारी घेणं आवश्यक असल्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे। या घटनेचा अधिक तपास सांगली शहर पोलीस करीत आहेत।